मुंबईत आज उमेदवारी अर्जाची लगबग। महावियाचे वर्षा गायकवाड, संजय दिना पाटील, वैशाली दरेकर भरणार अर्ज, तर उमेदवारी अर्जाआधी महायुती महाविकास आघाडीचं होणार शक्ती प्रदर्शन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात सभांचा धडाका। आज मोदींच्या धाराशिव, माढा आणि लातूरमध्ये सभा। भाजपकडून सभेची जोरदार तयारी। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची आज पुण्यात सभा। सभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही राहणार उपस्थित। भाजपवर गुन्हेगार लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची वेळ आली आहे। धवलसिंह मोहिते पाटलांच्या पाठिंब्यावरून वंचितच्या रमेश बारसकरांची फडणवीसांवर टीका। आतापर्यंत भावनेचं राजकारण झालं, यापुढे विकासाचं राजकारण। मराठवाड्याच्या हक्काच्या 22 टीएमसी पाहण्यासाठी मोदींना साकडे घालणार तानाजी सावंतांचे धाराशिवकरांना आश्वासन। बारामतीनंतर शिरूरमध्ये 2 तुतारी चिन्ह। अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना तुतारी चिन्ह, अपक्षाला तुतारी चिन्ह दिल्याने मविया उमेदवार अमोल कोल्हेंच्या चिंतेत वाढ। मोदींना माहीत नाही की शरद पवार हे महाराष्ट्राचा आत्मा आहे। जेवढं मोदी बोलतील तेवढं महाराष्ट्राची लोक त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील। जयंत पाटलांचे मोदींना प्रत्युत्तर। आठवड्यानंतर मुख्यमंत्रीपदी राहणे हा केजरीवाल यांचा वैयक्तिक निर्णय, मात्र मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती अनिश्चित काळासाठी संवादहीन राहू शकत नाही, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय। महाज्योतीच्या वैमानिक प्रशिक्षणार्थीचे पंख छाडले। प्रशिक्षण कालावधी संपत आला तरी उड्डाणाचे तास अपूर्णच। प्रति विद्यार्थी 25 लाख रुपये खर्चूनही विद्यार्थ्यांना नोकरीची संधी गमावण्याची भीती। रामदेव बाबांना सुप्रीम कोर्टाचा आणखी एक झटका। पतंजलीच्या 14 उत्पादनांवर सर्वोच्च न्यायालयाने घातली बंदी। आज होणार दिशाभूल जाहिराती प्रकरणी महत्त्वाची सुनावणी। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची आज होणार चौकशी। अमित शहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी होणार चौकशी। फरार नीरव मोदींची मालमत्ता अमरावती जिल्ह्यातही। चांदूर बाजारच्या तळवेलमध्ये 2500 चौरस मीटर जमीन, तर पीएनबी बँकेकडून जमीन जप्तीची नोटीस। भिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटलांकडे 12 कोटी 31 लाखांची संपत्ती। कपिल पाटलांच्या संपत्तीत 5 वर्षात 5 कोटी रुपयांची वाढ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वैशाली दरेकर आज अर्ज भरणार। कल्याण लोकसभेसाठी आज अर्ज करणार दाखल। उमेदवारी अर्जाआधी महाविकास आघाडी शक्ती प्रदर्शन करणार। अहो, घटल्यानं मुंबईत भाजीपाला महागला। तापमान वाढल्यानं भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम। फ्लावर, काकडीसह पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ। मुंबई मेट्रो 1 कडे 461 कोटींचा मालमत्ता कर थकीत। पालिका प्रशासनाकडून 21 दिवसांची कर भरण्याची नोटीस। मालेगाव तालुक्यातील दहिवाळसह 26 गावात पाणी पुरवठा विस्कळीत। 26 गावातील नागरिकांना करावी लागते 4 किलोमीटर असलेल्या गिरणा धरणापर्यंत पाईपलाईन। नाशकात व्यापाऱ्यांनी पुकारल्या बंदची कोंडी फोडण्यास नांदगाव उपबाजार समितीला यश। पोलिसांच्या बंदोबस्तात लिलावचे कामकाज सुरू केल्याने शेतकऱ्यांकडून उपोषण मागे घेत समाधान व्यक्त। बाजार समित्या लेवीच्या मुद्द्यावरून माथाडी कामगार आक्रमक। 1 मे कामगार दिनाच्या दिवशीच माथाडी कामगारांना आंदोलनाचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।